आकाशवाणी नागपूर. मेधा नांदेडकर आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याच्या मतदानाची अधिसूचना उद्या जारी होणार. काँग्रेस कार्यकारिणीच्या नवी दिल्लीतील बैठकीत पक्षाच्या जाहीरनाम्यावर व्यापक विचारमंथन. वंचित बहुजन आघाडीतर्फे काँग्रेसला 7 लोकसभा मतदारसंघांमध्ये पाठिंबा देण्याबाबत पत्र. गडचिरोली जिल्ह्याच्या कोलामार्का जंगलातील चकमकीत 4 नक्षलवादी ठार, पोलीस विभागाची मोठी कामगिरी. आणि नागपुरात मुसळधार पावसाची हजेरी, पूर्व विदर्भात बहुतांश जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह गारपिटीची शक्यता. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याच्या मतदानाची अधिसूचना उद्या जारी होणार आहे. पहिल्या टप्प्यात 19 एप्रिलला 17 राज्य आणि 4 केंद्रशासित प्रदेशातल्या 102 जागांसाठी मतदान होणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातल्या रामटेक, नागपूर, भंडारा गोंदिया, गडचिरोली, चिमूर आणि चंद्रपूर या 5 मतदारसंघांचा समावेश आहे. याशिवाय तामिळनाडूमधल्या 39, राजस्थान 12, उत्तर प्रदेश 8, मध्य प्रदेश 6, उत्तराखंड आणि आसाममधल्या प्रत्येकी 5, बिहार 4, पश्चिम बंगाल 3, अरुणाचल प्रदेश, मणिपूर, मेघालयमध्ये प्रत्येकी 2, तर छत्तीसगड, मिझोराम, नागालँड, सिक्कीम, त्रिपुरा, अंदमान आणि निकोबार, जम्मू काश्मीर, लक्षद्वीप आणि पुद्दुचेरी इथल्या प्रत्येकी 1 जागेचा समावेश आहे. उमेदवारांना येत्या 27 तारखेपर्यंत अर्ज दाखल करता येतील. उद्या दिनांक 20 मार्चपासून नामनिर्देशन पत्र भरण्याची प्रक्रिया सुरू होईल. काँग्रेस कार्यकारिणीच्या नवी दिल्लीत झालेल्या बैठकीत लोकसभा निवडणुकीसाठीच्या पक्षाच्या जाहीरनाम्यावर व्यापक विचारमंथन झालं असल्याची माहिती मल्लिकार्जुन खरगे यांनी दिली. किसान न्याय, युवा न्याय, नारी न्याय, श्रमिक न्याय आणि हिस्सेदारी न्याय हे भारत जोडो न्याय यात्रेचे 5 स्तंभ आहे. यातून प्रत्येक घटकाच्या विकासासाठी न्यायरूपी 5 ठळक आश्वासनं देऊ करण्यात आली आहेत. 1926 पासून काँग्रेस पक्षाचा जाहीरनामा विश्वास आणि वचनबद्धतेचा दस्तऐवज म्हणून ओळखला जातो. देश आस्थेनं बदलाची मागणी करत आहे. सध्या भाजपा सरकारकडून जी हमी दिली जात आहे ती 2004च्या भाजपाच्या इंडिया शायनिंग घोषणेप्रमाणेच असेल. आपल्या जाहीरनाम्यात विविध राज्यांमध्ये अधिकाधिक लोकांपर्यंत नेण्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रत्येक घरापर्यंत पोहोचवावं असं आवाहन त्यांनी यावेळी केलं. कार्यसमितीच्या बैठकीनंतर खरगे यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीची देखील बैठक होणार आहे. यामध्ये पक्षाच्या उर्वरित उमेदवारांची नावं निश्चित केली जातील. काँग्रेसनं आतापर्यंत 2 वेगवेगळ्या याद्यांमधून एकूण 82 उमेदवारांची नावं जाहीर केली आहेत. दरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या मुंबईतल्या सभेमुळे राज्य सरकार घाबरलं आहे असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलं आहे. ते काल मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. या सभेदरम्यान राहुल गांधी यांनी सामाजिक न्यायाची भूमिका घेऊन दिलेल्या 25 हमी पूर्ण करण्यासाठी काँग्रेस पक्ष प्रयत्नशील आहे असं देखील ते म्हणाले. तर शिवाजी पार्कवरील इंडिया आघाडीच्या सभेनंतर जुन्या शिवसैनिकांच्या मनात खदखद निर्माण झाली आहे. ही खदखद लोकसभेत दिसून येईल अशी टीका भाजपा नेते आमदार नितीश राणे यांनी आज पत्रकार परिषदेत केली. महाविकास आघाडीतल्या 2 प्रमुख पक्षांवरचा आपला विश्वास उडाला असला तरी काँग्रेसला मात्र 7 लोकसभा मतदारसंघांमध्ये पाठिंबा देणार असल्याचं वंचित बहुजन आघाडीनं स्पष्ट केलं आहे. याबाबत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना पत्र लिहिलं आहे. मावियाचे नेते बैठकांमध्ये आमच्या प्रतिनिधीचं म्हणणं ऐकायला तयार नाहीत. मात्र भाजपा सरकारचा पराभव करणं हाच वंचित बहुजन आघाडीचा प्रधान हेतू असल्यानं काँग्रेसला पाठिंबा देण्याचा निर्णय पक्षानं घेतला आहे. त्यामुळे काँग्रेस राज्यात लढवणार असणाऱ्या 7 मतदारसंघांची नावं आपल्याला कळवावीत असं या पत्रात म्हटलं आहे. उत्तर नागपूर हा शहराचा अत्यंत महत्वाचा भाग आहे आणि या परिसराचा सर्वांगीण विकास हेच आपलं ध्येय आहे असं प्रतिपादन भाजपाचे वरिष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज केलं. टेकानाका येथील प्रल्हाद लॉनवर उत्तर नागपूर भाजपा बूथ शक्ती केंद्र आणि पदाधिकाऱ्यांचं संमेलन काल आयोजित करण्यात आलं होतं. कार्यकर्त्यांच्या परिश्रमामुळे उत्तर नागपुरातून चांगली आघाडी मिळेल असा विश्वास गडकरी यांनी व्यक्त केला. त्यासाठी 10 वर्षात झालेली विकास कामं लोकांपर्यंत पोहोचवावी लागतील असंही ते म्हणाले.
याशिवाय दक्षिण नागपूर भाजपा बूथ शक्ती केंद्र आणि पदाधिकाऱ्यांच्या संमेलनात बोलताना ते म्हणाले, नागपुरातील मिहान हे खऱ्या अर्थानं एव्हिएशन हब झालं आहे. मिहानमधील कंपन्यांमध्ये आतापर्यंत नागपुरातील 68,000 तरुणांना नोकऱ्या लागल्या आहेत. शहरातील सगळे रस्ते काँक्रीटचे होत आहेत. पण विकासाचा हा केवळ ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी आहे. या शब्दात गडकरी यांनी नागपूरच्या चौफेर विकासाचा निर्धार व्यक्त केला. नागपूर आणि रामटेक लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रत्येक गाव पातळीवर मतदान प्रक्रियेसाठी मोठ्या प्रमाणात लागणाऱ्या मनुष्यबळाचं नियोजन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आलं आहे. सुमारे 32,000 शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांना विविध टप्प्यात प्रशिक्षणाचं नियोजन करण्यात आलं आहे. प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष 50,000पेक्षा अधिक मनुष्यबळ निवडणूक प्रक्रियेत आहे. 75% अधिक मतदान व्हावं या दृष्टीनं जिल्हा निवडणूक विभागातर्फे तयारी केली जात असून याबाबत स्वीप उपक्रमाच्या माध्यमातून गाव पातळीवर जनजागृती केली जात असल्याची माहिती डॉ. विपिन इटनकर यांनी दिली. तथापि काही अधिकारी कर्मचारी हे जबाबदारी टाळण्यासाठी वैद्यकीय प्रमाणपत्राचा आधार घेऊन प्रशासकीय नियोजनात अडथळा निर्माण करतात. निवडणुकीसारख्या अत्यंत महत्वपूर्ण प्रक्रियेत जर कोणी खोटी वैद्यकीय प्रमाणपत्र सादर केल्याचं पडताळणीनंतर आढळलं तर अशा व्यक्तींविरुद्ध कठोर कारवाई करू असा इशारा जिल्हा दंडाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. विपिन इटनकर यांनी दिला आहे. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. गडचिरोली जिल्ह्यात अहेरी तालुक्यातल्या रेपनपल्ली नजीकच्या कोलामार्का जंगलात आज पहाटे पोलिसांशी झालेल्या चकमकीत 4 नक्षलवादी ठार झाले. वर्गीस मगटू, कुरसंग राजू आणि कुडीमेट्टा व्यंकटेश अशी मृत नक्षल्यांची नावं असून 4ही जण तेलंगणा राज्यातले आहेत. वर्गीस हा नक्षल्यांच्या विभागीय समितीचा सचिव तर मगटू हा क्षेत्र सचिव पदावर कार्यरत होता. त्यांच्यावर एकूण 36 लाखांचं बक्षीस होतं. काल रात्री नक्षल्यांच्या तेलंगणा समितीचे काही सदस्य अहेरी तालुक्यात दाखल झाले होते. त्यानंतर पोलिसांनी C-60 पथकाचे जवान पाठवून नक्षलविरोधी अभियान राबवलं. आज पहाटे नक्षलवादी आणि पोलिसांमध्ये चकमक उडाली. पोलिसांनी घटनास्थळावरून एक AK-47, एक कार्बाईन आणि 2 देशी बनावटीची पिस्तुलं तसंच इतर साहित्य ताब्यात घेतलं. घटनास्थळ परिसरात नक्षलविरोधी अभियान तीव्र करण्यात आल्याचं पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी सांगितलं. शेतकरी आंदोलकांच्या नावाखाली अराजकता असं वक्तव्य संघाचे सरकार्यवाह दत्तात्रय होसबळे यांनी केलं असून या प्रकारचं हिंदुत्व मला मान्य नाही अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे. यवतमाळच्या उमरखेडमध्ये जनसंवाद मेळाव्याला त्यांनी आज संबोधित केलं. मोदींनी शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट केलं नाही, दिलेली आश्वासनं पूर्ण केली नाही असं सांगत ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही टीकास्त्र सोडलं. निवडणूक रोख्यांसंदर्भात देखील त्यांनी भाजपाला घेरलं. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आज सकाळी नवी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते अमित शाह यांची भेट घेतली. अमित शाह यांच्या घरी झालेल्या भेटीच्या वेळी भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे उपस्थित होते. राज ठाकरे महायुतीमध्ये सहभागी झाले तर त्यांचं स्वागत आहे अशी प्रतिक्रिया भाजपाच्या अनेक नेत्यांनी दिली आहे. हवामान. नागपुरात आज संध्याकाळी विजांच्या कडकडाटासह जोरदार पर्जन्यवृष्टी झाली. सकाळपासून नागपुरात अधूनमधून ढगाळ वातावरण होतं. दुपारनंतर सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. दरम्यान पूर्व विदर्भातील गडचिरोली शहरासह जिल्ह्याच्या काही भागात आज दुपारी वादळ आणि मेघगर्जनेसह पाऊस पडला. दुपारी 2:45 वाजताच्या सुमारास रिमझिम पावसानं हजेरी लावली. आरमोरी, धानोरा इथंही हलक्या स्वरूपाचा पाऊस पडला. गडचिरोली आणि आरमोरी इथं काही काळ वीज पुरवठा खंडित झाला होता. चंद्रपूर जिल्ह्यातील बहुतांश भागात आज दुपारी 2च्या सुमारास तासभर मुसळधार पाऊस झाला. आगामी काही तासात विदर्भातील अकोला, बुलढाणा आणि वाशिम वगळता सर्व जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची तसंच वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. आज नागपूर, भंडारा आणि गोंदिया इथं पावसाचा ऑरेंज अलर्ट याआधीच जारी करण्यात आला आहे. दरम्यान विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा आणि गारपिटीमुळे होणाऱ्या नुकसानाची काळजी घेण्याचं आवाहन वर्धा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणानं केली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याच्या मतदानाची अधिसूचना उद्या जारी होणार. काँग्रेस कार्यकारिणीच्या नवी दिल्लीतील बैठकीत पक्षाच्या जाहीरनाम्यावर व्यापक विचारमंथन.
वंचित बहुजन आघाडीतर्फे काँग्रेसला 7 लोकसभा मतदारसंघांमध्ये पाठिंबा देण्याबाबत पत्र. गडचिरोली जिल्ह्याच्या कोलामार्का जंगलातील चकमकीत 4 नक्षलवादी ठार, पोलीस विभागाची मोठी कामगिरी. आणि नागपुरात मुसळधार पावसाची हजेरी, पूर्व विदर्भात बहुतांश जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह गारपिटीची शक्यता. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.